नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सोनाजी अवचार, जैविक शेती मल्टीप्लायर मार्गदर्शक, ब्रँच ऑफिस वारंगा फाटा. मोबाईल नंबर माझा 9370 7170. तर आज आम्ही आलेलो आहोत बघा मनाठा, तालुका हदगाव, जिल्हा नांदेड या गावामधील शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आलेलो आहोत. तर तुम्ही लाईव्ह बघू शकता मित्रांनो, या शेतकऱ्यानं कशा प्रकारे मल्टीप्लायर वापरलं आणि किती एकरी वापरलं आणि उत्पन्न कसं झालं, तर हे त्यांच्या तोंडून तुम्ही ऐकू शकता. तर दत्तराव अवचार यांच्या मार्गदर्शनाखाली आपण येथील काही शेतकऱ्यांना मल्टीप्लायर दिलं होतं. तर त्याच्या तोंडून आपण प्रतिक्रिया ऐकू की बाबा कशा प्रकारे रिझल्ट आला. तर नमस्कार सर. तर सर्वप्रथम आपलं नाव सांगा. नागेश कोंडभराव सूर्यवंशी, राहणार मनाठा, तालुका हदगाव, जिल्हा नांदेड. तर नागेशराव, तुम्ही सांगा की बाबा मल्टीप्लायर तुम्ही दरवर्षी वापरत गेली का यावर्षी नाही. वापरलं आणि कशा प्रकारे सुरुवात केली मल्टीप्लायरची? यावर्षीच वापरलं. आमचे दादा आम्हाला मल्टीप्लायरची मार्गदर्शन केलं त्यांनी. त्यांच्याकडून आम्ही एक पेटी घेतली बरं. आणि हळदीला वापरली. गेल्या वर्षी खूप काही खर्च केला हळदीला, पण गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी खूप समाधानकारक एक उत्पन्न झालंय. आणि रासायनिक खत म्हणजे काय 4-5 पोते काहीतरी खत टाकलंय. बरं. हा. तर दरवर्षीपेक्षा समजा तुम्ही यावर्षी सुरुवात केली हो. आणि दरवर्षीपेक्षा उत्पन्न कसं वाटलं? गेल्या वर्षी किती खर्च झाला आणि यावर्षी किती खर्च झाला? गेल्या वर्षी एक 40-45 हजार रुपये खर्च झाला. एक 15 क्विंटल हळद झाली. बरं. यावर्षी 10-15 हजार रुपये खर्च झाला मल्टीप्लायर सोडलं तर. हा. बाकी काही नाही. यावर्षी त्याच्यापेक्षा 3 पट उत्पन्न जास्त आहे. एक 40 ते 35-40 क्विंटल यावर्षी हळद होईल तुम्हाला. हो. तर रासायनिक खर्च तुमचा गेल्या वर्षीपेक्षा भरपूर कमी झाला, भरपूर कमी झाला. अर्ध्यामध्ये कमी झाला. अर्ध्यात कमी झाला. तर मल्टीप्लायर वापरल्यामुळे तुम्ही भरपूर समाधानी आहात. समाधान. तर तुमच्या मित्राला, बाजूच्या शेतकऱ्याला, त्यानं जे वापरलं नाही, तर त्यांना तुमच्या हळदीत आणि त्यांच्या हळदीत काय फरक आहे? खूप खूप जमीन आसमानचा फरक आहे. त्याचं उत्पन्न किती होईल अंदाजे? त्यांचं उत्पन्न काय नाही, 10 क्विंटल चा जवळपास होईल. हा. हा. त्याला तुम्ही वापरायचा सल्ला दिला आम्ही का? सल्ला दिला होता, पण पण त्यांनी तेवढंही केलं नाही. वापरलं नाही, वापरलं भरोसा ठेवला नाही. हम्म. तर बघा मित्रांनो, हे शेतकरी आहेत. तर हे शेतकरी सांगतात की बा गेल्या वर्षीपेक्षा या वर्षीमध्ये उत्पन्नामध्ये दुप्पट फरक झाला आणि खर्च 50% कमी झाला. तर इतर शेतकऱ्यांसाठी तुम्ही काय मार्गदर्शन करू शकाल? इतर शेतकऱ्यांनी वापरायला पाहिजे, कारण मल्टीप्लायर सारखं इतकं भारी औषध मी आतापर्यंत नाही पाहिलं. यावर्षी इतका पाऊस झाला, हा. त्याच्यामध्ये काय वाटते तुम्हाला? यावर्षी पावसामध्ये खूप पूर्ण रान चिपडून गेलं होतं. फक्त मल्टीप्लायर, दुसरं काही टाकलं नाही त्याला. आणि हे क्षेत्र किती आहे? हे 36 गुंठे आहे. 36 गुंठ्यामध्ये जवळपास 35-40 क्विंटल हळद होईल. तर मल्टीप्लायर वापरल्यामुळे तुम्ही समाधान आहात? हो, 100% समाधान. तर बघा, हे सोयरे मराठ्याचे मंगेशराव आहेत. तर याचं असं म्हणणं आहे की बा यावर्षीच सर्वप्रथम यानं मल्टीप्लायर वापरले आणि ते बी कंपनीच्या नियमाप्रमाणे एकरी 10 क्विंटल आपण सांगतो, तर यानं 8च काय 7 किलोच वापरले. याला थोडं लेट भेटल्याच्या नंतर तरी पण एवढी इतकी विक्रमी उत्पन्नाकडे वाढ केली आणि खर्च पण कमी झाला आणि उत्पन्न भरपूर वाढलं. तर मी शेतकऱ्याला एक सांगू इच्छितो की ज्याच्याकडे 4-5 एकर शेती आहे, त्यानं कमीत कमी 1 ते 2 एकर शेती आमच्या मल्टीप्लायरवर करा आणि खरोखरच रिझल्ट आहेत की नाही तुम्ही स्वतः जाणून घ्या आणि नंतर तुमच्या राहिलेल्या क्षेत्राला वापरायचं की न वापरायचं हे ठरवा. आणि आमच्या मल्टीप्लायर वापरल्यामुळे तुमचं उत्पन्न 100% वाढणार आहे आणि जे काही रासायनिक खर्च आहे ते 100% तुमचा कमी होणार आहे. पहिल्या वर्षी तुमच्या 20 ते 25% रासायनिक खर्च आम्ही कमी करतो आणि उत्पन्न 50% वाढवतो. आणि जी आपल्या काही जमिनीची सुपीकता आहे, जी जमीन आपली खराब झाली, जमिनीमध्ये काही उपजाऊ क्षमता राहिली नाही आणि जे काही कार्बन एक्साईड आहेत आपले किंवा जमिनीमध्ये जे काही पोच आपली खराब झाली, तर सर्व प्रकारची पोच सुधारेल आणि जे काही जमीन आपली आहे ती विशेषतः भुसभुशीत राहील आणि सर्व तुमचं उत्पन्न वाढेल. तर तुम्ही हमखास एका एकरासाठी तरी प्रयोग करा आणि वापरून पहा. नमस्कार.